काही वर्षांपूर्वी मी एका ठिकाणी कामासाठी होते आणि आमच्या शाळेतले जे काका आहेत त्यांनी मला येऊन सांगितलं की मॅडम बघा बरं माझं कार्ड ब्लॉक झालंय का. तर मी त्यांचं एटीएम कार्ड चेक केलं तर एक साधारणतः पुढचं वर्षभर त्यांचं कार्ड व्हॅलिड होतं. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं. ते म्हणाले काका काय झालं ना मॅडम की आम्हाला फोन आला होता, त्यांनी एक ओटीपी मागितला, मी ओटीपी सांगितला. मी म्हटलं एकदा आपण चेक करूयात आणि आम्ही त्या बँकेच्या शाखेमध्ये फोन केला आणि काकांचं जे अकाउंट आहे ते ब्लॉक करून टाकलं. नशिबानं त्या काकांच्या अकाउंटमध्ये असलेली मोठी रक्कम वाचली, कारण फक्त पहिल्या 10 मिनिटात ही सगळी जी काही प्रेझेन्स ऑफ माइंड धरून जी काही प्रक्रिया झाली त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटमधनं फक्त 20,000 रुपये गेले. 20,000 ही पण काही छोटी अमाऊंट नाहीये, पण फक्त 20,000 याच्यासाठी म्हणेन कारण त्या काकांच्या अकाउंटमध्ये 20,000च्या तिपटीनं पैसे होते, चौपटीने पैसे होते. सो असे छोटे छोटे प्रसंग पण घडत असतात. मध्यंतरी आपल्या दूरसंचार विभागाने बऱ्यापैकी याबद्दलचं कॉलर ट्यूनच्या द्वारे सगळ्यांमध्ये अवेअरनेस हे केला होता की अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये ते सांगत होते की तुम्हाला जर असे फ्रॉड कॉल झाले तर तुम्ही ओटीपी देऊ नका किंवा कोणतीही माहिती शेअर करू नका. अर्थात सगळ्यांनी त्या जी काही ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याला बऱ्यापैकी ट्रोल केलं की काय आहे, माझ्या अकाउंटमध्ये 1 रुपया नाही आहे आणि मला का सूचना सांगतायत की असे फ्रॉड होऊ शकतात. गमतीशीर एक भाग सोडला तर त्याची खरंच गरज आहे, कारण कोणीही अशा वेळेला पटकन पॅनिक होतं आणि जी पण काही माहिती येते, जी पण काही ओटीपी असतील किंवा फोन कॉल्स असतील तर ते लगेच करून मोकळे होतात आणि याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो.